कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। काही दिवसांपूर्वी महाड नगरपालिकेतील नगरसेवकांनी अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाड नगर परिषद प्रशासन सक्रिय झाले असून बुधवारी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच एसटी बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। शहरातील प्रमुख मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। कारवाईला विलंब होत असल्याने महाडकर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होती आहे। तसेच राजकीय हितसंबंधांमुळे कारवाई लांबणीवर पडत असल्याची चर्चा देखील रंगत होती। दरम्यान 20 मार्च नंतर कारवाई सुरू करण्याचे संकेत प्रशासनाने दिले होते। त्यानुसार 25 मार्च पासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून शहरातील प्रमुख भाग मोकळे करण्यावर भर देण्यात येतोय। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। महाड नगर परिषद हद्दीतील वाढते अतिक्रमण पाहता या संबंधी नागरिकांच्या वगैरे तक्रारी येतात। त्या अनुषंगाने आम्ही आज कारवाई सुरू केलेली आहे। त्यासाठी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त घेण्यात आलेला आहे। याशिवाय काल आपण अतिक्रमणधारकांना दौंडी देऊन सूचनाही देण्यात आली की स्वतःहून अतिक्रमण काढण्यात यावं, याद्वारे नुकसान होणार नाही। काढण्यात आलेले आहेत स्वतःवरून, परंतु काही अजूनही तशीच आहेत की अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे।